कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कमाल झाली कॉफी. हा तुम्ही केली कॅपेचिनो? तयारी झाली. कसली? ठाकूरांच्या घरी माझात एंट्री करणार आहेस ना, त्याची. हा त्याची तयारी काय करायची, हे तसंही नेहमीच रेडी असतो त्यासाठी. तुम्ही बोला, प्रूफचं काय? काळजी करू नकोस. संध्याकाळपर्यंत ते सगळे व्हिडिओ गायब झालेले असते. गुड, हे आवडतं मला तुमच्या आई. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. जर तसं नाही झालं तर तुम्हाला माहिती आहे मी गडबड कधीच करत नाही. आणि मागच्या वेळेला सुद्धा ना, तुझ्या मूर्खपणामुळे तुला इथून निघून जावं लागलं होतं. यार हो ना मॅडम, झालं ना. आता सगळं मागचं मागेच राहू दे ना. काय इंग्लिश मॅन, प्लीज टेल युअर मॉम व्हाय शी सेइंग ऑल दिस. ब्रेकफास्ट झाला असेल ना तर निघ आता. ओके. मम्मा, हा कसला चीप माणूस आहे. आपण एक चांगलं आहे, ठाकूरांना ना हा अशाच पद्धतीचा माणूस पाहिजे. एकदा का तो त्यांच्या घरात गेला की सगळा गेमच बदलून जाईल बघ. हा बावळट काय गेम फिरवणार? म्हणजे गेम मी फिरवणार आहे. हा लकी ना माझ्यासाठी फक्त एक प्याद आहे, प्याद. त्याचा पुरेपूर वापर करून आधी त्या वसूला घरातनं बाहेर काढायचं आणि मग आकाशला संपवायचं. मग फक्त देवच जयूला वाचवू शकेल. मम्मा, खरंच तू ना जीनियस आहेस बघ. आय नो. यापुढे तुला काय करायचंय ना ते ऐक. हा. अच्छा, सोनचा भाव आहे का? मिळेल ना. किती हवंय? 40. ठीक आहे ठीक आहे, पण ना मला मागवून घ्यावा लागेल. परवा सकाळपर्यंत मिळेल, चालेल ना? तर काय काळजी चोर, फोन दे. चोर चोर, फोन चोर चोर, लफंग कुठला? झाली ना सगळी व्यवस्थित आधी? हो हो झाली. मग तुम्ही घेऊन या. हो मॅडम, माझा फोन बंद झालाय. मला खूप अर्जंट कॉल करायचा होता. तुमचा फोन मिळेल का मला? ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त तुमचा फोन झाला ना की इथेच बाहेर ठेवा, मी आहे आत. हो हो चालेल. या. धन्यवाद. काय झालं? कुठे काय? काही हवंय का? जेवण रेडी झालंय का बघायला आलेले. बस भाजीला फोडणी द्यायची. तू देतेस? नो थँक्स, तूच कर. एकदा आकाश रावांना फोन करू का?
अरे माझा फोन फोन इथेच तर ठेवला होता. अरे तुम्ही लवकर कसे काय आलात? तुमचा फोन कुठे आहे? असा फोन मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मी कधीपासून फोन करतो, तुमचा फोनही लागत नाहीये, म्हणून निघून आलोय मी परत. अहो फोनच शोधते, मला कळत नाही कुठे गेला. मी मगाशी तिथे इट्स ओके, ते महत्वाचं नाही. पासून मला मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं आकाशराव? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक नाहीये. मला काहीतरी डिस्टर्बिंग कळलं, त्यानंतर माझ्या कामात लक्षच लागत नाही. वसुंधरा, तुम्हाला माहिती आहे ना, माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. हो मला माहिती आहे, पण काय झालंय मला तुम्हाला? खरं खरं सांग, तुम्ही नक्कीला काय सांगितलं? नाही काही नाही. मी त्या दिवशी सांगितलं ना. वसुंधरा, प्लीज प्लीज खरं सांगा ना. मला माहिती आहे तुम्ही लकीला काहीतरी बोलला होता, त्यांनी स्वतः मला सांगितलंय हे. अहो, तुम्ही मला का खरं सांगत नाही आहात? काय म्हणतोस तू? हिच्यामुळे लकी घर सोडून गेला? काय चाललंय काय हे? तू जर थांब ग आकाश. बाबा, मला लकीचा कॉल आला, त्यांनी स्वतः सांगितलंय की तो वसुंधरामुळे घर सोडून गेलाय. नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. अहो, काही गैरसमज झाला नाहीये. लकी खोटं का बोलेल? मी तर हे आधीपासूनच म्हणत होते. वसुंधरा, वसुंधरा, आता तरी खरं बोला ना. तुम्ही असं काय बोललात लकीला? आकाशराव मी सांगतो. लकी तू परत आलास? मला वाटलंच होतं तुला आमच्याशिवाय राहणारच नाही. पण अरे आधीच सांगायचं ना, मी हिच्यामुळे घर सोडून गेलो म्हणून. मी तिला तिची जागा दाखवून दिली असती लगेच. आई नाही, अहो प्लीज तुम्ही वहिनींना असं काही बोलत जाऊ नका ना. मला खरंच वाईट वाटतं त्याचं. ही गोष्ट खरी आहे की मी वसुंधरा वहिनींमुळेच घराबाहेर गेलो होतो, पण त्यांच्या बोलण्यामुळे नाही. मग मला खरंच कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू. ही गोष्ट खरी आहे की वसुंधरा वहिनींचा माझ्यावर कधी विश्वासच नव्हता. त्यांना कदाचित मी या घरातच नको होतो. त्यांना असं वाटायचं की मी आकाश सरांचा बिझनेस बुडवेन की काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.